आदमापूरचे बाळूमामा असे संत होते. त्यांनी आपलं पूर्ण आयुष्य लोकांची सेवा करण्यासाठी, मुक्या प्राण्यांची सेवा करण्यासाठी घालवलं. भुकेलेला भाकर दिली, मुक्या प्राण्याला चारा दिला, दुःखी लोकांना सुख दिलं आणि संकटात असलेल्या माणसाला आधार देण्याचं त्यांनी काम केलं. बाळूमामाने कधी धर्म, जात पात, उच्च नीच, गरीब श्रीमंत असा भेदभाव केला नाही. असं म्हणतात की जो भक्तिभावाने बाळूमाच्या मुक्या प्राण्यांची सेवा करतो, बाळूमामा त्यांची नक्की इच्छा पूर्ण करतात. बाळूमामांचं समाधीस्थान आदमापूर गावी, जे दूधगंगा आणि वेदगंगेच्या कुशीत बसलेलं, भक्तांच्या गर्दीनं गुजबजलेले ते आदमापूर, त्या मंदिरातील शांत वातावरण आणि तिथील जुनं पिंपळाचं झाड, ज्या झाडाखाली बाळूमामा बसायचे, आजही ते झाड हयात तसंच्या तसं आहे. या आदमापूरची ओळख म्हणजे बाळूमामांचा भंडारा सोहळा. मामांच्या भंडारा सोहळ्याला मेंढ्यांच्या दुधाच्या घागरीची मिरवणूक, घोड्याची मिरवणूक आणि बाळूमामांच्या पालखी सोहळ्याची मिरवणूक काढली जाते.